पोलिसांकडे केलेलं जे कन्फेशन आहे त्याला एव्हिडन्शियल व्हॅल्यू 0 आहे. हे जरी मान्य असलं तरीही तुम्ही दिलेली कोणती माहिती कन्फेशन मध्ये येते आणि तुम्ही दिलेली कोणती माहिती इन्फॉर्मेशन मध्ये येते ह्या गोष्टीची समज तुम्हाला असली पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही जर एक वाक्य बोललात की मी गुन्हा केलेला आहे, त्याच्या पुढचं तुमचं वाक्य असेल की मी गुन्हा करताना पॉयझनचा उपयोग केला. दुसरी गोष्ट आहे किंवा पॉयझनने तो मेला नाही म्हणून मग मी त्याला गोळी मारली. चौथं वाक्य आहे की गोळी मारल्यानंतर मी ते जे पिस्टल आहे ते मी माझ्या कपाटामध्ये ठेवलेलं आहे. मग ह्या ज्या 4 लाईन्स आहेत यामधला फक्त पहिलं जे लाईन आहे की मी गुन्हा केला आहे, फक्त तेवढं एकच इर्रिव्हलंट असणार आहे. बाकीचे जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन पोलिसांना देताय आणि त्या दरम्यान त्यांनी जर काही सीज केलं, तुमच्या कपाटामध्ये ती बंदूक निघाली, तर ती रिलिव्हन्सी, ती बंदूक कोर्टामध्ये ते पोलीस दाखवू शकतात. जे काही पॉयझनचे बॉटल्स तुम्ही खरेदी केल्या त्या दुकानातली रिसिप्ट आणून ते रिलिव्हन्सीमध्ये दाखवू शकतात. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक माहिती पोलिसांना ही इर्रिव्हेलंट नाहीये. म्हणून तुम्ही जे काही स्टेटमेंट देताय ते स्टेटमेंट देताना ह्या गोष्टीचा विचार करा की फक्त कन्फेशन, मी गुन्हा केला आहे, बस एवढं एकच वाक्य इर्रिव्हेलंट आहे. बाकीचं उरलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन रिलिव्हंट असते.